तरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जानकी त्यासोबत घरात सगळीच जण आलेली असतात आणि तिथे येऊन आता सांगू लागतात की सुमित्राला आपल्याला पेपर्स मिळाले आहेत। इतके दिवस ज्या प्रॉपर्टीच्या पेपरसाठी आपली लगबग सुरू होती ते पेपर फायनली आपल्या हाती लागलेले आहेत। हे आता अवंतिका, जानकी, ऋषिकेश मित्र येऊन सांगू लागतात। हे ऐकल्यानंतर खूप जास्त आनंद जो आहे तो आता सुमित्राला झालेला असतो, कारण काही झालं तरी सुद्धा जर ऐश्वर्याच्या हातात ते प्रॉपर्टीचे पेपर असले असते तर ह्यांचं घर उद्ध्वस्त झालं असतं हे सुद्धा सुमित्राला माहिती होतं। आणि म्हणूनच सुमित्रा जी आहे तिनं आता ह्या सगळ्या काही गोष्टी तिला आनंद झालेला असतो। पण आता सुमित्रा म्हणत असते की बरं झालं, म्हणजे आपल्याला अजून हे असं नाटक करायला लागणार नाही। काही झालं तरी सुद्धा आपण ना लवकरात लवकर या नाटकाचा आता दी एंड करूया असं सुमित्रा म्हणत असते। पण त्यावर जानकी सुमित्राला म्हणते की नाही आई, आपण असं करू शकत नाही, कारण आहे ना माझ्या आईचा जीव धोक्यात आहे आणि माझी आई जी आहे ती अजूनही ऐश्वर्याच्या ताब्यात आहे। याने मला पूर्ण गॅरंटी आहे की ऐश्वर्यानेच माझ्या आईला लपवून ठेवला आहे, त्यामुळे आपल्याला हे नाटक अजून काही दिवस चालू ठेवावं लागणार आहे। पण सुमित्रा म्हणत असते की आपण हे नाटक अजून किती दिवस चालू ठेवायचं आहे म्हणजे मला कळतच नाहीये। मला ना खूप जास्त भीती वाटते, कारण नाना नाहीये तोपर्यंत आपण हे काम उत्तमपणे निभावतोय, पण ते आली तर त्यांच्यासमोर ते खोटं वगैरे बोलणं ना मला जमतच नाही असं सुमित्रा सांगत असते। पण दुसरीकडे मात्र आता जानकी एकदमच हतबल झालेली असते आणि जानकी जी आहे ती आता सुमित्राला समजावते आणि म्हणत असते की आई प्लीज काही करा, पण थोडे दिवस आम्हाला या सगळ्यामध्ये सहकार्य करा। कारण आहे ना काय आहे ना की ऐश्वर्याने आईला लपवून ठेवले, पण ती आईच्या जीवाचं काही बरं वाईट करू शकते। तर सुमित्रा सांगू लागते की आज ना मी ऐश्वर्याला अडगळीच्या खोलीत पाहिलं, तिनं तिकडचं सगळं सामान अस्ताव्यस्त केलं होतं। याचा अर्थ नक्कीच तिला संशय आलेला आहे की तुमच्या हाती प्रॉपर्टीचे पेपर लागलेले आहेत। ही गोष्ट जेव्हा आता जानकीला समजते तेव्हा जानकी मात्र अजूनच घाबरते आणि जानकी आता म्हणू लागते की म्हणजे आता आपल्या आईसाठी हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण माझ्या आईचा जीव जास्त धोक्यात आहे हे तर आता मला कळून चुकलेलं आहे असं देखील आता इथे असणारी जानकी जी आहे ती म्हणत असते। आणि जेव्हा जानकी हे सगळं म्हणते तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की चला आता आपल्याला काही झालं तरी फक्त थोडे दिवस आई आपल्याला हे नाटक करावं लागणार आहे। जेव्हा आपल्या हातात जानकीची आई म्हणजेच लताबाई येतील ना तेव्हा आपण हे नाटक इथेच थांबवूया, पण काही दिवस आमच्यासाठी काढ, आमच्यासाठी दे प्लीज, हे सगळं कर। त्यावर लगेच सुमित्रा हे नाटक अजूनच पुढे कंटिन्यू करायला तयार होते, कारण सुमित्राला माहिती आहे की ऐश्वर्या काय थराची आहे आणि ऐश्वर्या काय काय करू शकते। आणि म्हणूनच आता या सगळ्यासाठी ती ठामपणे जानकीच्या पाठीशी उभं राहायचं ठरवते। जानकीला म्हणत असते की या ऐश्वर्याला आता आपण तोंड दाबून बुक्यांचा मार देतात ना तसं द्यायचं आहे, तिला आता सुखानं जगू द्यायचं नाही। आपल्याला आपल्या आयुष्यात इतके मोठे काटे पेरलेले आहेत ना तिला सुद्धा चालताना त्रास झाला पाहिजे असंच काहीसं करायचं असं देखील सुमित्राचं म्हणणं असतं। आणि सुमित्रा जानकीला या सगळ्याबद्दल सांगते, त्यावेळेला जानकीला सुद्धा बरं वाटतं की आपली आई सुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि त्यामुळेच आता तिचं मनही खूप जास्त भरून आलेलं असतं। तर इकडे मात्र आता ऐश्वर्या जी आहे ती त्या माणसाला भेटायला गेलेली असते, ज्या माणसाने भेटायला बोलवलेलं असतं, जो ब्लॅक कोटवाला माणूस असतो, तो कधी आपला फेस दाखवत नसतो, फक्त तोंडाने बोलत असतो। आणि तोच माणूस जो आहे तो आता भेटायला गेलेला असताना इथे मात्र ऐश्वर्या आधीच खूप घाबरलेली असते। ऐश्वर्याला तो म्हणतो की काय झालं, पेपर्स आणले का? ऐश्वर्या म्हणत असते की नाही, खरं तर ना ते पेपर माझ्याकडनं गहाळ झाले। त्यावर तो माणूस ऐश्वर्यावर चिडतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की तुला तर मी सांगितलं होतं की येताना पेपर घेऊन, जर तू पेपरच आणले नाहीयेस तर मग तू का आलीयेस मला भेटायला, असा प्रश्न देखील तो माणूस करू लागतो। त्यावर ऐश्वर्या त्याला म्हणते की मी जरा तुमच्याशी बोलायला आले होते, खरं तर ते पेपर ना आता गहाळ झाले आहेत, मी ठेवले होते, पण ते मी नक्कीच शोधून आणेन, मला काही दिवसांची मुदत द्या, असं देखील आता ऐश्वर्या जी आहे ती रडत रडत सांगू लागते। पण तो जो माणूस असतो जो पूर्णपणे ब्लॅक कपड्याने झाकून आलेला असतो तो म्हणत असतो की मी का म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवू, तुला मी सांगितलं होतं तेव्हा तुला हे काम करता आलं नाही, तर आता काय तू हे काम करणार आहे? नाही, तुझ्याकडनं हे काम होणार नाही हे तर मला आता कळून चुकलेलं आहे, आता तुला माझ्या हातून संपावंच लागेल। आणि तो आता पिस्तूल बाहेर काढतो आणि ती पिस्तूल जी आहे ती ऐश्वर्यावर रोखून धरतो। जेव्हा ती पिस्तूल त्याने आता ऐश्वर्यावर रोखून धरलेली असते तेव्हा मात्र आता ऐश्वर्या पुरती घाबरलेली असते।
ऐश्वर्याला कळतच नसतं की काय उत्तर द्यावी आणि काय नाही ते. ऐश्वर्या खूप मोठ्या संकटात सापडलेली असते. तर ऐश्वर्याला तो म्हणतो की तू माझं काम केलं नाही तर आता तुला संपायचंच आहे. ऐश्वर्या घाबरलेली असते. ऐश्वर्या आता एकदमच द्विधा मनस्थितीत अडकलेली असते. कारण आपण या माणसाला भेटायला का आलो, या माणसाने तर आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर आणायला सांगितले होते तर आपण ते आणले नव्हते, पण आपण या माणसाला भेटायला आलो तिथेच आपण फसलो हे सुद्धा तिला कुठेतरी वाटत असतं. तर दुसरीकडे आता ना अचानकपणे जाग येते आणि लताबाई इकडे तिकडे पाहू लागतात आणि त्याच वेळेला आता तिथं माया आलेली असते आणि माया जी आहे ती लाईट्स ऑन करते. मायाला जेव्हा आता लताबाई पाहतात तेव्हा आता लता खूप जास्त घाबरते. कारण मायाला तिनं पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. कारण ऑलरेडी ना ऐश्वर्याच्या माणसाने तिला किडनॅप केलेलं आहे हे तर माहिती असतं त्या लताबाईंना. पण आता ही बाई कोण, त्यामुळे आता त्या मायाला सुद्धा विश्वास ठेवत नसतात. मायाला लांब ढकलत असतात आणि म्हणत असतात की तू कोण आहेस, ऐश्वर्याची साथीदार आहेस का. तर ती माया म्हणत असते की कोण ऐश्वर्या, कोण आहे मला खरंच नाही माहिती. त्यावर आता लता जी आहे ती सांगते की माझ्या लेकीची जानकी ऐश्वर्या तिनंच तर मला किडनॅप केलं आहे, मला माहिती आहे. पण दुसरीकडे मात्र मला माहीत नाही ही तुमची जानकी कोण आहे आणि ऐश्वर्या कोण आहे. पण आपण इथे अडकलेलो आहोत, आपल्याला बाहेर पडता येणार नाही. पण माया जेव्हा ही सगळं समजावत असते लताला तेव्हा लता काही करून ऐकायला तयार नसते. लता जी आहे ती म्हणत असते की सॉरी, पण मी तुम्हाला ओळखत नाही त्यामुळे मला इथं थांबायचं नाही आहे. मला आता लवकरात लवकर ती माणसं नाही येत ना तोपर्यंत पळायला हवं. मला माहितीस तू सुद्धा ऐश्वर्याचीच ती बाई आहेस, तिनं मला किडनॅप केलं होतं आणि आता तू सुद्धा तिच्याच प्लॅनमध्ये सामील आहेस. आता तिकडनं उठण्याचा पळून जाण्याचा प्रयत्न जो आहे तो आता लताबाई करत असते. पण त्याच वेळेला लताबाईला नीट उभंही राहता येत नसतं. माया त्यांना सावरत असते. माया म्हणत असते की तुम्हाला अशक्तपणा आला आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका, थांबा, मी तुम्हाला पाणी आणून देते. आणि असं बोलून ती पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जाते. इकडं मात्र लताला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तिला कळत नसते की आपण काय करावं. ती खूप मोठ्या संकटात अडकलेली असते. परंतु आता आपल्या जानकीला भेटायची ही ओढ सुद्धा तिला लागलेली असते. कारण जानकीला भेटलो नाही तर काय, कारण जानकी खूप प्रयत्नाने आपल्याला शोधत असेल आणि बिचाऱ्या जानकीला किती काय काय सहन करावं लागत असेल. असे सगळे विचार जे आहेत ते आता लताबाईच्या डोक्यात येत असतात. तर लताबाई मात्र मायासमोर हात जोडते आणि प्लीज मला इथून सोड, मला माझ्या मुलीकडे जायचं आहे असं म्हणते. त्याच वेळेला आता लताबाई बोलत असतानाच लताबाईंना अचानकपणे चक्कर येत असते. त्याचसोबत लताबाईंना जे काही पाणी दिलेलं असतं ना प्यायला ते पाणीसुद्धा लताबाई पियालेले नसतात. लताबाईने तो पाण्याचा ग्लास खाली फेकून दिलेला असतो आणि त्याच काचेवरनं त्या चालत असतात. त्यामुळे त्यांच्या पायाला काच लागते आणि पायात काच घुसल्यामुळे आता त्यांच्या पायातून रक्त येऊ लागतं. त्याच वेळेला माया त्यांना म्हणते की मी तुम्हाला म्हटलं होतं की जास्त अशी करू नका हालचाल, बघितलं ना आता शेवटी तुम्हाला ही काच लागली, थांबा, मी तुमच्या पायातली ही काच काढते आणि तुमच्या ह्या जखमेवर हळद लावून देते, असं देखील आता माया म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या पुरती घाबरलेली असते. कारण त्या समोरच्या व्यक्तीने तिच्यावर बंदूक रोखून धरलेली असते. तो व्यक्ती तिला म्हणत असतो की तू माझं काम केलं नाहीस तर तुझा या जगात जगून सुद्धा उपयोग नाही आहे आणि म्हणूनच तुला मरावं लागेल. त्यावर मात्र ऐश्वर्या त्याच्यासमोर अक्षरशः हात जोडते, त्याला विनंती करू लागते आणि त्याला म्हणत असते की नाही नाही सॉरी, पण माझी चूक झाली, मी पेपर्स आणले नाहीत, पण मला थोडे दिवसांची मुदत द्या, मी तुम्हाला पेपर्स आणून देते. मला माहिती आहे तुम्हाला रणदिव्यांची प्रॉपर्टी घ्यायची आहे, पण थोडा विचार करा, मी सुद्धा प्रेग्नेंट आहे आणि मला ना ते पेपर्स तुम्हालाच द्यायचे आहेत, कारण मला त्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, असं देखील आता ती सांगू लागते. तर दुसरीकडे मात्र मला जगू द्या असं देखील ती म्हणत असते. त्यावर तो माणूस म्हणतो की पहिल्यांदा कोणीतरी माझ्याकडे जगण्यासाठी भीक मागितली आहे तर तुला मी सोडतो, पण माझं काम झालं पाहिजे, जर माझं काम नाही झालं ना तर तुला मी जिवंत सोडणार नाही, असं देखील आता त्या माणसानं सांगितलेलं असतं. पण ते पेपर ना माझी जी जाऊ आहे ना जानकी, तिनंच ते गायब केलेले आहेत, मला माहिती आहे. तर दुसरीकडे मात्र ती जानकी तुझ्यापेक्षा 10 पटीने हुशार आहे, तुला माहिती नाही तुझ्या मागे त्यांचं काय काय चाललंय, पण तुला ती लोक वेड्यात काढतायत, पण तुला ही गोष्टही कळत नाही, असं देखील तो माणूस जो आहे तो आता ऐश्वर्याला सांगू लागतो. ऐश्वर्याला हे सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर धक्काच बसतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की जी
असते ती मात्र सावरत असते आणि माया जी आहे ती मात्र आता लताला म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, पण तुम्हाला माहिती का इथून आपल्या दोघींनाही बाहेर पडता येणार नाही आहे. आपण दोघीही जणी इथेच अडकलेलो आहोत, कारण या घराला बाहेरून लॉक लावलेला आहे, त्यामुळे आपण इथेच राहणार आहोत. तर लता म्हणत असते की म्हणजे काय, म्हणजे आपल्याला कोणी पकडून ठेवलं आहे? तर एक माणूस आहे काळ्या रंगाचे कपडे घातलेला, तो चेहऱ्याला गॉगलसुद्धा लावतो, त्याचा चेहराही दिसत नाही, पूर्ण ब्लॅक रंगाचे कपडे घालतो आणि त्यानंच मला सुद्धा किडनॅप करून इथं ठेवलं आहे आणि आता तुम्हाला सुद्धा, आणि आपल्याला तो आतमध्ये ठेवतो. 8-8 दिवस दारही उघडत नाही. सगळ्या काही खाण्यापिण्याची सोय मात्र त्याने घरातच केलेली आहे. बघा ना, सगळं सेटअप मला त्यांनी करून दिले, मला घराबाहेर मात्र तो पडू देत नाही. तो माणूस कोण आहे असं लता विचारते, पण माया म्हणते की मलाही माहीत नाही तो माणूस कोण आहे. पण खरंच इथे घरात कायम राहून खरंच असं बंदिस्त व्हायला झाले. कोणाचंही तोंड बघायला मिळत नाही, बाहेरची हवा खायला मिळत नाही. आपलं हे नशीब आहे नाही असंच आहे. आणि आता त्यात तुमची भर पडलेली आहे, म्हणजे तुम्ही देखील आता या माणसाच्या नजरकैदेत आहात. मग तो माणूस कोण असेल, काय असेल, याची सुद्धा लताला खूप जास्त भीती वाटत असते आणि कळत नसते की काय आहे. पण दुसरीकडे मात्र माया त्या माणसाचं वर्णन करून लताला सांगत असते. तर लताला आता कळून चुकलेलं असतं की आपण ऐश्वर्याच्या माणसांच्या हाती नाही तर भलताच माणसाच्या हाती लागलेलो आहे, जो किडनॅपर आहे आणि त्याने आपल्याला किडनॅप केलं आहे. मायासुद्धा आता खूप जास्त रडत तिची कहाणी सगळी काही सांगते, म्हणजे गेले 7 दिवस ती कशा पद्धतीने आतमध्ये बंदिस्त आहे. आणि हे सगळं ऐकून आता पार्वतीला तर धक्काच बसतो. म्हणजेच लताबाई विचार करू लागतात की आता आपण काय करावं, म्हणजे इथून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काहीच मार्ग नाही आहे का? माया म्हणते की नाही, कारण बाहेरून आपल्याला दाराला लॉक लावलं जातं, आपण कुठेही जाऊ शकत नाही, खिडक्या बिडक्या सगळं काही बंद आहे, आपण राहायचं तर आतमध्येच खाऊन पिऊन आतमध्येच राहायचं, असं देखील त्या माणसानं सांगितलेलं आहे. तर आता पार्वती ही खूप जास्त बिथरलेली असते, तिला कळतच नसतं की आपण आता या सगळ्यामध्ये अडकलोय तर आपण काय करायचं. तर दुसरीकडे मात्र ऐश्वर्याने आता त्या माणसाकडे भीक मागितलेली असते की मला जगायचं आहे, प्लीज मला जगू द्या, पण मी तुमचं काम करेन. पण त्याच वेळेला आता ती विचार करते की ह्यांना रणदिवेच्या प्रॉपर्टीमध्ये इतका इंटरेस्ट का आहे, आणि म्हणूनच ती आता धाडस करून त्या माणसाला विचारते, मला जरा सांगाल का तुम्हाला रणदिवेंची प्रॉपर्टी का हवी आहे, ते तुमचं आणि रणदिवेंचं काही वाकडं आहे का? त्यावर तो माणूस सांगतो की रणदिवेंचं जानकीचा माझा आणि जानकीचा भूतकाळाशी संबंध आहे, जानकीचा भयानक भूतकाळ माझ्या हाती आहे, असं देखील आता सांगितलं जातं. आणि ही गोष्ट जेव्हा आता ऐश्वर्याला समजते तेव्हा ऐश्वर्याला तर धक्काच बसतो. ऐश्वर्या मनातल्या मनात विचार करते, जानकीचा भूतकाळ या सगळ्याचा काय संबंध आहे या सगळ्या गोष्टींची, असाच आता विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता तो माणूस ऐश्वर्याला सांगत असतो की तुझ्या घरातले सगळेच जण तुला फसवतायत, तुला काही झालं तरी ते पेपर्स लवकरात लवकर माझ्या हाती आणून द्यायचे आहेत. ती जानकी तुझ्यापेक्षा हुशार आहे, तर तुला 10 पट हुशार व्हायला हवं. ऐश्वर्या आता घाबरलेली असते, तिला त्या माणसाच्या तावडीतून सुटायचं असतं. ती म्हणत असते की तुमचं जे काही काम आहे ते मी करेन, पण प्लीज मला मारू नका. अक्षरशः ती हातापाया जोडत असते. तर तो माणूस म्हणतो की तुला मी आता सोडतोय, पण माझं काम हे पूर्ण करूनच ठेव. तर मात्र आता ऐश्वर्याला जानकीबद्दल हे सत्य तर कळलेलं असतं, पण जानकीचा नेमका भूतकाळ काय आणि या माणसाशी जानकीचा संबंध काय असेल हे सुद्धा अनेक विचार ऐश्वर्याच्या मनात येत असतात. पण ऐश्वर्याला आता पुढे प्रश्न विचारायला तो माणूस देत नाही, कारण त्यानं म्हटलेलं असतं की तू आता एक प्रश्न विचारलाय, पण पुढे अनेक प्रश्न विचारशील तर त्याची प्रश्नांची उत्तरं मी तुला देणार नाही आणि मी या सगळ्यासाठी बांधीलही नाही आहे, त्यामुळे आता निघायचं, तोंड घ्यायचं आणि असं देखील त्यानं सांगितलेलं असतं. त्यामुळे आता ऐश्वर्याचा नाईलाज होतो, ऐश्वर्याला तिथून निघावंच लागणार असतं. ऐश्वर्याची जी काही प्रश्नांची उत्तरं असतात ती ऐश्वर्याला एका झटक्यात तर मिळणार नसतात, पण ऐश्वर्या मात्र आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते की नेमकं काय आहे, म्हणजेच जानकीचं कोणतं गुपित जे आहे ते या माणसाला माहिती आहे, याचाच विचार करत ती आता रस्त्याने चालत असते. त्याच वेळेला आता तिला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात की जानकीबद्दलच्या, जानकी काय असेल आणि नेमकं तिचा भूतकाळ काय दडला असेल, या माणसाला रणदिवे कुटुंबाबद्दल काय काय माहिती असेल, हे सगळं काही आता ऐश्वर्या रस्त्यावरना विचार करतच चालत असते. तिचं रस्त्यावरनं चालताना लक्षही नसतं, आजूबाजूला ती नीट पाहतही नसते, कारण तिचं लक्ष फक्त त्या माणसाच्या बोलण्याकडे असतं. जानकीचा भूतकाळ नेमका काय असेल या द्विधा मनस्थितीत ती अडकलेली असते. तर आता इथं ती घरी येऊन पोचलेली
असते तर सुमित्रा तिला म्हणते की काय ग ऐश्वर्या, तू कुठे होतीस, डॉक्टरकडे गेली होतीस का, असं सुमित्रा स्वतःहूनच ऐश्वर्याला विचारते. तर ऐश्वर्या म्हणते की हो आई, डॉक्टरांकडे गेले होते. तर सुमित्रा म्हणते बाळ तर ठीक आहे ना, बाळाला काही झालं तर नाही ना. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हो आई, बाळ ठीक आहे, एकदम व्यवस्थित आहे, बाळाची काहीच टेन्शन काळजी घेऊ नका तुम्ही, असं देखील ऐश्वर्या तर सुमित्राला सांगत असते. पण सुमित्रा म्हणते की असं कसं गं, बाळाची काळजी तर घ्यायलाच हवी ना आपल्याला, कारण बाळ हे तुझ्या पोटात वाढतंय आणि हे पहिलंच बाळ आपल्या घरात येणार आहे, म्हणजे ओवी तर आहेच गं, पण आता सारंगने जर वंशाचा दिवा दिला, सारंगही नाही आहे ना, मग सारंगची आठवण म्हणून या बाळाला आपल्याला जपायचं आहे. दुसरीकडे आता अवंतिका आलेली असते. अवंतिका म्हणते की हे काय, तू अशीच बसलीस का ऐश्वर्या, तुलासाठी खायला आम्ही आणलेलं आहे. आणि त्याच वेळेला आता ऐश्वर्याला अवंतिकाने खायला आणलेलं असतं. सोबत तिथं जानकीसुद्धा येते. जानकीने सुद्धा आता खायला आणलेली असते, ती म्हणजे माती आणलेली असते आणि ती म्हणत असते की बघ, ही माती तुझ्यासाठी आणली आहे, दरवेळेला तू खातच असते, पण आतासुद्धा तुला ही माती खायची आहे, असं बोलून जानकी मुद्दामून तिला टोमणे मारत असते. तर त्यावर ऐश्वर्या म्हणत असते माती खायची मी. तर जानकी तिला म्हणते अगं, ही कॅल्शियमची माती आहे, ही प्रेग्नन्सीमध्ये खाल्ली जाते, मग तुलासुद्धा खायची आहे. असं बोलून ना जानकी जी आहे ती तिच्या तोंडामध्ये ऐश्वर्याच्या अक्षरशः ती माती कोंबू लागते. हे सगळं बघून तर सुमित्राला खूपच जास्त हसू येतं. पण ऐश्वर्या मात्र एकदमच काकुळतीला आलेली असते आणि ती म्हणत असते की नाही जानकी नाही. पण हे खरं तर ना ऐश्वर्याला पडलेलं स्वप्न असतं. ऐश्वर्याचं रस्त्यावरनं चालताना लक्षही नसतं आणि त्यामुळेच तिला टेन्शन आलेलं असतं की घरी जाऊन आता सगळ्यांच्या प्रश्नांना कशी उत्तरं द्यायची. तर आता ऐश्वर्या हळूहळू का होईना घरात आलेलीच असते. तर सुमित्रा तिला म्हणते की काय ग ऐश्वर्या, कुठे गेली होतीस. इकडे मात्र ऐश्वर्या आल्या इकडे तिकडे पाहू लागते, कारण तिला ते स्वप्न पडलं होतं ना, जानकी आणि अवंतिकाने तिला माती खाऊ घातली आहे. त्यामुळे ऐश्वर्या आल्या इकडे तिकडे पाहते आणि ती म्हणत असते की काही नाही आई, सहज डॉक्टरांकडे गेले होते जस्ट रुटीन चेकअपसाठी, असं काहीसं ते उल्लू बनवतच सांगू लागते. त्यावर सुमित्राला माहिती आहे ना ऐश्वर्या कुठे गेली आहे ते, कारण ऐश्वर्याचा चेहरा घाबरा झालेला असतो, कारण त्या माणसाला ऐश्वर्या भेटून आलेली असते. तर पुढील भागात पाहायला मिळतो सौमित्र, अवंतिका आणि त्याचसोबत जानकी तिघही जण बोलत असतात. तर सौमित्र जो आहे तो जानकीला म्हणतो की जर आपण ऐश्वर्याला सांगितलं की प्रॉपर्टीचे पेपर आमच्याकडे आहेत, तू आम्हाला आई लवकरात लवकर सांग कुठे आहे, तर ती आपल्याला सांगू शकते का. जानकी म्हणते की नाही, या सगळ्यामुळे अजूनच आईच्या जीवाला धोका असू शकतो, आई कुठे आहे काय आहे ती असं सांगणार नाही, मलाही माहिती आहे, पण आपण प्रयत्न तर करायलाच हवेत, कारण तिला आता जेव्हा आपण तोंड दाबून बुक्यांचा मार देणार ना, तेव्हाच ती खरं काय ते बोलणार, त्याशिवाय ती सगळं सत्य आपल्याला सांगणार नाही, असं देखील जानकी अवंतिका आणि सौमित्राला बोलत असते. तर दुसरीकडे रूममध्ये ऋषिकेश हा ऐश्वर्याला भेटायला गेलेला असतो आणि तो जानकीच्या आईबद्दल विचारतो. जानकीच्या आईबद्दल मला काहीच माहीत नाही असं ऐश्वर्या म्हणते आणि जो व्यक्ती मेलेला असतो त्या व्यक्तीबद्दल काय माहिती काढायची असं देखील ती म्हणत असते. त्यावर मला माहिती आहे जानकीच्या आईला तूच किडनॅप केला आहे असं ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणत असतो. पण ऐश्वर्या म्हणते की मेलेल्या व्यक्तीची काय माहिती काढायची आहे, जो माणूस आता या जगातच नाही त्याची, असं म्हटल्याबरोबर ऋषिकेशला राग येत असतो. ऋषिकेश म्हणतो की ऐश्वर्या तोंड सांभाळून बोल, कारण मला माहिती आहे तूच आमच्या लता आईनाच लपवून ठेवलेलं आहे, असं देखील तो म्हणतो. आणि जर तू हे सांगितलंच नाही तर याचे परिणाम खूप जास्त वाईट होतील आणि तुला हे सगळं भोगावं लागेल, असं देखील ऋषिकेशने आता ऐश्वर्याला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता ऐश्वर्या ऋषिकेशकडे पाहू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.